The great happiness. Buddham saranam gacchami. आरोग्ये परमालाभा संतुष्टि परमं धन यस्सासंग परमज्ञाति निब्बाणं परमं सुख. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी ऐतिहासिक अशा भंडारा जिल्ह्यातील भिलेवाडा या गावामध्ये असलेल्या अनाथपिंडक बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आलेले आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त तेव्हा या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपणास सुंदर अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले असे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, ज्यांनी प्रारंभी आपणास धम्मदेसना देऊन उपकृत केले असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यण धम्मानंदजी थेरो, आपल्या या भंडारा जिल्हा आणि परिसरामध्ये वास्तव्य करून बुद्ध धम्माचे प्रामाणिकपणे कार्य करणारे धम्मप्रचाराचे कार्य करणारे पूजनीय भिक्खू सोन आणि भिक्खू रत्न सागरजी, त्याचप्रमाणे आर्या महामाया, ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही इथे उपस्थित आहोत अशा श्रद्धावान धम्म उपासिका सारिकाताई मेश्राम आणि त्यांच्या सुपुत्री साज हिचा आज जन्मदिवस आहे आणि त्या निमित्ताने संपूर्ण मेश्राम परिवार अनाथपिंडक बुद्ध विहाराशी संबंधित असलेले आपण सर्वजण धम्मदेसना श्रवण करण्यासाठी अनेक ठिकाणावरून गावखेड्यामधून मला वाटतं दुर्ग भिलाई याही ठिकाणावरून काही श्रद्धावान उपासक उपासिका आलेले आहेत. तेव्हा सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मी विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो. दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक त्यांच्याही प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 26 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी आपल्या हित सुखाकरिता शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. आज जरी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं निमित्त साधून
भिक्खू संघाची धम्मदेसना आपल्या अनाथ पिंडक बुद्ध विहाराच्या या अंगणामध्ये आयोजित केलेली असेल तरी या धम्मदेसनेच्या कार्यक्रमाचं निमित्त आहे साज. तिचा आज जन्मदिवस आहे. सर्वप्रथम सर्व उपस्थितांना मी सूचना करेल, साज मेश्राम हिच्या निरोगी उदंड आयुष्यासाठी तिचं कौतुक म्हणून आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरांमध्ये तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या. सारिकाताई मेश्राम सातत्याने भिक्खू संघाच्या आमच्या संपर्कात असतात. अत्यंत श्रद्धावान त्यांचा परिवार आहे आणि त्यांनी बऱ्याच दिवसांपूर्वी, मला वाटतं 2-4-5 महिने झाले असतील, तेव्हापासून आग्रहाची वारंवार विनंती केली की भंतेजी, आमच्या साजचा जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसाची ही 17 तारीख आहे एप्रिलची, ती तारीख आपण एकदा नोट करून घ्या, आमच्यावर अनुकंपा करा. जेव्हा जेव्हा सांगायच्या ताई तेव्हा तेव्हा आम्ही सांगायचो बापा अजून वेळ भरपूर आहे, आम्ही नोट करू. परंतु त्यांना काही शाश्वती नव्हती. परंतु त्यांचा आग्रह, त्यांचं पुण्य आज फळाला आलं आहे असं म्हणू शकतो आपण. आणि त्यांच्याच आग्रहास्तव आज आम्ही इथे पूज्य भिक्षू संघासह उपस्थित आहोत. तेव्हा आम्हीसुद्धा साजच्या निरोगी आणि उदंड आयुष्यासाठी संपूर्ण मेश्राम परिवार आणि आपल्या गावातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आणि गावकऱ्यांच्या प्रतीसुद्धा मंगल मैत्री व्यक्त करतो. बघा, मानवी जीवन हे अनमोल आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार आहेत. कधी सुख आहे, कधी दुःख आहे, कधी परेशान्या आहेत. तसं पाहिलं तर सर्वात जास्त परेशान्याच आहेत. सर्वात जास्त लोक दुःखीच आहेत हे भगवंताने पण सांगितलं आहे. आजही, कालही आणि उद्याही लोकांचा सर्वे जर आपण केला, सर्व जाती धर्माच्या लोकांचा म्हणजे मनुष्य प्राण्यांचा जर सर्वे केला की लोक जास्त सुखी आहेत की जास्त दुःखी आहेत, तर काय वाटते तुम्हाला? सर्वात जास्त लोक दुःखीच आहेत. वयोगट कोणताही असो, कोणत्याही जाती धर्माचे असो, विवाहित असो की नसो, सर्वात जास्त लोक दुःखी आहेत. फक्त दुःखाचा प्रकार आणि दुःखाचं प्रमाण हे कमी जास्त आहे, पण प्रत्येकजण इथे दुःखी आहे. आणि भगवान बुद्धांनी आपल्या या मानवी जीवनातील उत्पन्न होणाऱ्या दुःखाला नष्ट करण्यासाठी 2600 वर्षांपूर्वी विविधांगी उपदेश दिलेले आहेत. अनेक अर्थाने उपदेश दिलेले आहेत आणि मानवी स्वभावाचा विचार करून उपदेश दिलेले आहेत. आणि भगवान बुद्ध म्हणाले, या मानवी जीवनाला आपल्याला यशस्वी बनवायचं असेल, खऱ्या अर्थाने सुखी बनवायचं असेल, जीवनामध्ये संतुष्टी म्हणजे समाधान प्राप्त करायचं असेल, तर आपण सतर्क राहिलो पाहिजे, सावध राहिलो पाहिजे, दक्ष राहिलो पाहिजे. तरच जीवनामध्ये आपण सुखाने जीवन जगू शकतो. अन्यथा आपल्या जीवनामध्ये जे दुःख आलं आहे त्या दुःखामध्ये वाढ होऊ शकते. आता मी जी मघासी गाथा म्हणालो बघा, प्रारंभी भगवंताचं वचन आहे, भगवंताच्या मुखातून निघालेलं वचन आहे. त्यामध्ये भगवान बुद्ध म्हणाले, आरोग्य परमालाभा संतुष्टी परमं धनं हिस्सा सं परमन्याती निब्बानं परमं सुखं. भगवान म्हणाले की मानवी जीवन जगत असताना बघा, सर्वात मोठा लाभ जर कोणता असेल आपल्याला प्राप्त होणारा, असे अनेक लाभ असतात. कोणी म्हणते कोणतं काय काय लागल्यावर लाभ मिळते, काय प्राप्त झाल्यावर लाभ होते. तर लाभ भरपूर प्रकारचे आहेत. असं नाही की लाभ एकच आहे, अनेक प्रकारचे लाभ आहेत. कोणी कोणत्या लाभात खुश आहे तर कोणी कोणत्या लाभात खुश आहे, नाही का? प्राण्यांचा, वेगवेगळ्या प्राण्यांचा लाभ वेगवेगळा आहे. कोणी एका वेळच्या जेवणात लाभ प्राप्त करते आणि बस संतुष्टी झाली म्हणते, लाभ प्राप्त झाला म्हणते. आणि कोणाकडे भरपूर काय काय असून देखील लाभ प्राप्त झाला नाही म्हणते, अजून ते प्राप्त करायचे म्हणते मला. तर लाभ काय म्हणाले भगवान बुद्ध? आरोग्य परमा लाभा. काय म्हणाले भगवान? कोणता लाभ महत्वाचा आहे जीवनामध्ये? आरोग्याचा लाभ प्राप्त होणे, ह्याच्यासारखा दुसरा कोणता लाभ नाही. नाही तर डायबिटीज झाला आणि साखरेचा कारखाना घरी. बघा, डायबिटीज झालाय, साखर गोड मिठाई खाऊ शकत नाही आणि मिठाईचं दुकान घरी, काय कामाचं?
बघा तुम्ही, जीवनामध्ये असंच आहे. म्हणून भगवंत म्हणाले की आपल्याला आरोग्य प्राप्त करता आलं पाहिजे, म्हणून आरोग्य परमालाभा. दुसरी गोष्ट भगवान बुद्ध म्हणाले संतुष्टी परमं धन. धनाच्या बाबतीत जर म्हणाले भगवान, मला विचाराल तुम्ही की सर्वात मोठं धन कोणतं आहे, सर्वोत्तम धन कोणतं आहे, जसा सर्वोत्तम लाभ आरोग्य लाभ आहे आणि सर्वोत्तम असं धन कोणतं मला विचाराल तर भगवान बुद्ध म्हणाले संतुष्टी परमं धन. म्हणजे संतुष्ट असणे, संतुष्ट राहणे, समाधानी राहणे, संतोष आपल्या जीवनामध्ये असणे, ह्याच्यासारखं दुसरं धन कोणतंच नाही आहे. आणि आज आपण लोकांकडे जर पाहिलं, काल आज उद्या, तरी लोकांकडे काय नाही, सर्व आहे पण आरोग्य नाही. सर्व आहे, साहेब आहे, मॅडम आहे, नोकरी आहे, शिक्षण आहे, डिग्री आहे, घर आहे, गाडी आहे, सगळ्या गोष्टी आहे, मुलं बाळ, नातेवाईक, लग्नाला वऱ्हाड दुसरं बोलवण्याची गरज नाही, एवढं गणगोत आहे नातेवाईक आहे, पण आरोग्य चांगलं नाही. आणि आरोग्य दोन प्रकारचं सांगितलं, एक तर मानसिक आरोग्य आणि दुसरं शारीरिक आरोग्य. माहिती तुम्हाला, हे दोन्ही परस्परावलंबी आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्याची गोष्ट भगवंताने केलेली आहे. आणि दोन्ही आरोग्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी धम्माचं आचरण अत्यंत महत्त्वाचं आहे. आपलं मन निर्मळ ठेवणे, मनाला सरळ ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचं सांगितलं. म्हणून आरोग्य परम लाभ आहे आणि संतुष्टी परम धन आहे. संतुष्ट राहता आलं पाहिजे, कोणत्याही गोष्टीमध्ये संतुष्ट राहता आलं पाहिजे. संतुष्ट जर आपण नसेल तर गडगंज श्रीमंती जरी आपल्या वाट्याला आली आणि संतुष्टपणा नसेल तर मग आपली गत होते, मी सांगतो त्या कुत्र्यासारखी. लोभी कुत्र्याची गोष्ट माहिती तुम्हाला, ऐकली ती? द ग्रेट हॅपीनेस चॅनलवरचे प्रवचन कोण कोण ऐकता? बापा सगळेच ऐकता का? वा 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 वा, तुम्ही तर लय चांगले बाप्पा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. तर कुत्र्याची गोष्ट ऐकली बघा. जीवनामध्ये संतुष्ट राहता आलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी काय 99.99% लोकांकडे संतुष्टी नाही आहे. हालाकी सगळं आहे, धन दौलत, नातेवाईक, लेकरं बाळं, नोकरी, प्रपंच सगळं आहे, पण संतुष्टी नाही. माझ्या मनासारखं होत नाही म्हणते बायको. म्हणते नवऱ्याला धरून माझ्या मनासारखं वागत नाही, आणि नवरा म्हणते बायकोकडे पाहून माझ्या मनासारखी वागत नाही म्हणते. मायबाप लेकराकडे पाहून म्हणता आमच्या मनासारखं वागत नाही, आणि लेकरं मायबापाकडे पाहून म्हणता आमच्या मनासारखं वागत नाही. आता मनासारखं न वागत नाही म्हणता म्हणताच शेवट होते, बटन दमतीन जाते आणि मग रडत बसते. इथे कोणी कोणाच्या मनासारखं कायम राहत नाही. म्हणून त्या कुत्र्याची गोष्ट सांगितली बघा. नेहमी सांगतो मी की संतुष्टी प्राप्त करता आली पाहिजे. त्या कुत्र्याला भाकरी भेटली, तोंडात पकडली, दुसरं कोण खाईल म्हणून. जसं बरेच लोक बघा असं काही भेटलं की लपू 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 ठेवतात बघा, कोणाला काही देत नाहीत. धन दौलत भरपूर आहे. गावाकडे आमचा जन्म झाला बघा, लहानपणी पीठ मागायला लोक यायचे, पीठ संपल्यावर. कधी कधी विस्तव मागायला यायचे लोक, विस्तव संपल्यावर. हळद साखर काय काय मागायला यायचे लोक बघा, द्यायचे पण तेव्हा त्या काळातले लोक. आता मात्र लोक चहा पाजवत नाही. आता मोबाईल सर्वात जास्त खोटं बोलण्यासाठी कारणीभूत ठरते. मोबाईलवर विचारते घरी आहे का तुम्ही, हे म्हणते नाही, म्हणते मी बाहेर आहे म्हणते, आणि घरातच असते. तर मोबाईल खोटं बोलायला सांगते. त्या कुत्र्याला भाकरी भेटली, त्याला वाटलं कोणीतरी ही भाकरी घेऊन घेईल म्हणून त्यानं तोंडात पकडली, गावाच्या बाहेर धूम ठोकली, लांब जाऊन खाऊ. जसे काही काही लोक आपल्यातले असतात असे लय श्रीमंत झालेले, पण विहाराचा, धम्माचा, समाजाचा, बाबासाहेबांचा, सामाजिक कार्याचा, दान धर्माचा काही दूरपर्यंत संबंध नसतो. असे काही काही लोक असतात की नाही? होत म्हणतात बाप्पा, तुम्ही नाही असे, पण काही काही असतात असे. आणि ते कुत्रा बाहेर जातो, त्याला एक नाला लागतो, त्या नाल्यावरच्या पुलावर थांबतो, थकलेला असतो. आता कोणी आहे का पाठीमागे माझ्या पाहण्यासाठी, आणि खाली पाहतो तर त्याची प्रतिमा त्या पाण्यात दिसते. त्याला ते कुत्र माणसाला समजत नाही तर कुत्र्याला काय कळेल हो. ते कुत्र खाली पाहते, त्याला दुसरा कुत्रा दिसते आणि त्याच्या तोंडात भाकरी दिसते. याला वाटते बा आपल्या तोंडात ती तर आहेच आपल्याकडे, पण ती कशी मिळेल ह्याच्यासाठी भुंकण्यासाठी तोंड उघडते. जसं भुंकण्यासाठी तोंड उघडते, ती तोंडात असलेली भाकरी पण पाण्यामध्ये पडते आणि मग मुकच पिकनिक पाहते. त्याच्यात जीवनामध्ये बऱ्याच जणांच्या असंच होते बघा. सगळं आहे पण 12च वाजलेले. मी नेहमी सांगतो तसं घड्याळाचा सेल बॅटरी संपली की मिनिटाचा, सेकंदाचा, घंट्याचा काटा असा टिक
टिक टिक करते की नाही, तर काही काही लोक त्या एकाच मोडमध्ये सगळं आहे हो, घर चांगलं आहे, नोकरी आहे, पैसा आहे, गाड्या आहे, मुलं बाळ आहे, सगळं आहे, पण कधी काय झालं काय विचारा कसं काय व्यवस्थित नाही ना बापा, नाही ना बापा, त्याच मोडमध्ये नाही ना बापा. अरे बापा कधीतरी असा हसा, कधीतरी खुश राहा, प्रसन्न चेहरा दाखवा. का साऱ्या जगाचं गाठोडं टेन्शनचं का तुमच्याच डोक्यावर आणून ठेवलंय का? म्हणजे वाईट नका वाटू देऊ बापा, पण खरंच आहे ना असं. बघा ना तुम्ही, हां ठीक आहे, जेव्हा आपण काही प्रॉब्लेम आहे, अडचण आहे, संकट आहे, त्रास आहे, तेव्हा आपण नाराज असेल तर ठीक आहे हो. लोक कोणाचा तरी वाढदिवस साजरा करतायत, लोक कोणाचं तरी लग्न लावताय, आणि आपण आपल्या टेन्शन घेऊन तिथं एकदम असं 12 वाजून तोंडावर बसलो, गेलेच कशाला तिथं. बघा ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला वाईट वाटत असेल की हे सगळं माहिती आहे, आपल्याला माहीत असलं तरी लोक तसे वागतात म्हणून बोलतो आपण. होते बघा असं. प्रसन्न राहायला काय जाते, भगवान म्हणाले प्रसन्न राहा. प्रसन्न राहिलात तर बरेच आजार तुमचे कमी होतील. म्हणून तुम्हाला सांगितलं आहे की संतुष्टी परमं धन, संतुष्ट रहा. आपल्या पारिवारिक जीवनामध्ये सुद्धा संतुष्ट रहा, सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा संतुष्ट रहा. सार्वजनिक जीवनाचा विचार जर केला तर बघा आता जयंती झाली आपल्या बाबासाहेबांची. संतुष्टी कशी लोकांकडे नसते हे बऱ्याच ठिकाणी अनुभवतात लोक. बघा तो अध्यक्ष कसा, तो सचिव कसा, मी कसा नाही, मला बोलवलं नाही, मला माईक दिला नाही, माझं नाव टाकलं नाही. बापा विचारूच नका. लय भयंकर कथा आहे बघा सगळीकडची. मला विचारलं नाही म्हणते, मला बोलवलंच नाही म्हणते. जयंती बाबासाहेबाची आहे तिथे अपेक्षा करते बघा. आणि काही काही ठिकाणी खरंच लोक अशी असतात समित्यांमधले, तुम्ही नाही बापा, तुमच्याकडे तर लय चांगले असतील. भंतीजीनं टोला मारला तुम्हाला आता अनाथ पिंडक बुद्ध विहाराचा, ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. धम्मगुरूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजे, कारण धम्मगुरू तुमच्या हिताचीच गोष्ट करतात. ती लागली तरी आम्ही पण ह्या ज्या गोळ्या झाडतो तर आपलं काय रक्ताचं नातं नाही आहे का, धुऱ्याचं भांडण नाही का, तुमची प्रॉपर्टी आमच्या नावावर होईल आणि आमची कुठं जाईल असा काही विषय नाही. परंतु बुद्ध आपल्याला कळाला पाहिजे खऱ्या अर्थाने, बाबासाहेब आपल्याला कळाला पाहिजे, जीवनाचा अर्थ कळाला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगण्याचा हा खटाटोप असतो बघा वेगवेगळ्या प्रकारे. जसं भंतेजींनी सम्राट अशोकाबद्दल प्रवचन दिलं बघा, भंतेजींनी बाबासाहेबांबद्दल प्रवचन दिलं, आणि आम्ही तुम्हाला कौटुंबिक जीवनाबद्दल ह्या छोट्या छोट्या गोष्टी थोड्या वेळासाठी सांगणार आहोत आणि प्रवचन संपवणार आहोत. तर बघा संतुष्ट राहायला शिका. घरगुती जीवन जरी असेल तर संतुष्ट राहायला शिका. संतुष्ट जर आपण नसेल तर त्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स जीवनामध्ये येतात बघा. आणि त्यामुळे दुसरं गोष्ट सांगितली भगवंताने, संतुष्टी परमं धन, संतुष्टीसारखं दुसरं धन कोणतं नाही आहे. आणि तिसरी गोष्ट सांगताना भगवंतानं नात्याबद्दल सांगितली, आणि नातं तर खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही गृहस्थ आहात. गृहस्थ जीवन जगत असताना महत्त्वाचं आहे नातं. आणि भगवंताला विचारलं भगवान सर्वोत्तम नातं कोणतं आहे, तर भगवंतानं सांगितलं ईसासं परमन्याती, विश्वासाचं नातं हेच सर्वोत्तम नातं आहे. आणि आज जे काही प्रॉब्लेम्स होत आहेत, जे काही भांडण वाद विवाद होतो घरादारांमध्ये लोकांकडे, तर त्याला एक कारण हे पण आहे की लोकांचा विश्वास नाही आहे का. विश्वास नसल्यामुळे प्रॉब्लेम आहेत. आणि विश्वासाचं नातं हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणाले भगवान बुद्ध. त्यामुळे आपल्याला नातं आपलं टिकवताना विश्वास आपल्याला संपादन करता आला पाहिजे, विश्वासू बनता आलं पाहिजे, हे भगवंतानं सांगितलं. आणि चौथी गोष्ट भगवंतानं सांगितली या गाथेमध्ये, निब्बानं परमं सुखं वदंती बुद्धा. निब्बान हे निर्वाण सर्वोत्तम सुख आहे. तुम्ही जर म्हणाल की सर्वोत्तम सुख कोणतं आहे, तर कोणतं सुख सांगितलं भगवंताने, कोणतं, निर्वाण हे सर्वोत्तम सुख आहे. बाबासाहेब सुद्धा म्हणाले नाला सोपाऱ्याला बुद्धाची जयंती साजरी करत असताना भाषणामध्ये, की मनुष्याला या जीवनामध्ये निर्वाण प्राप्त करता आलं पाहिजे. आणि निर्वाण प्राप्त करण्यासाठीच बघा धम्माचं आचरण करायला सांगितलं भगवंताने. आणि धम्माचं आचरण करताना पंचशील हा पाया आहे. तुम्हाला जे उपोषण पालन करायला सांगितल्या जाते, आठवड्यातून एक दिवस तुम्ही उपोषणाचं पालन केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला धम्मगुरूच्या संपर्कात राहता आलं पाहिजे, भिक्खू संघाच्या संपर्कात राहता आलं पाहिजे, विहारात जाता आलं पाहिजे, आणि घरामध्ये वातावरण सुद्धा चांगलं
ठेवता आलं पाहिजे. म्हणून भगवंत म्हणाले की सर्वोत्तम सुख हे निर्वाणाचं सुख आहे. तुम्ही कौटुंबिक जीवन जगता. भगवंतांनी गृहस्थी लोकांच्यासाठी भरपूर उपदेश केले आहे. भिक्खूंसाठी पण उपदेश केले आणि गृहस्थांच्यासाठी पण केले. भगवान म्हणाले जीवनामध्ये सावधगिरी बाळगणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, मग विद्यार्थी असो, स्त्री असो, पुरुष असो, नोकरीवाले असो, शिक्षित असो की अशिक्षित असो की धम्मगुरू असो, सावधगिरी अत्यंत महत्त्वाची आहे. आपण काय बोलतो आहे, आपण कसे वागतो आहे, आपण काय करतो आहे, काय नाही करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, ह्या गोष्टींच्या बाबतीत सावधगिरी बाळगा म्हणाले भगवान बुद्ध. कारण जीवन हे अनमोल आहे आणि एकदा चुका होत होत गेल्या की त्या चुकानंतर पश्चातापाची पाळी आपल्यावरती आणतात. बघा, अशा कितीतरी घटना तुमच्याही जीवनामध्ये घडत असतील की ज्यांचा तुम्हाला पश्चाताप होत असेल. म्हणून भगवंताने सांगितलं आहे की सतर्क राहा, सावध राहा. कोणतं कार्य करताना, कोणतं कर्म करताना, कोणतीही कृती करताना तुम्ही सावध असायला पाहिजे. त्यामध्ये भगवान बुद्धांनी एका ठिकाणी सांगितलं की 2-4 प्रकारची संपत्ती तुम्हाला कमवता आली पाहिजे. त्यामध्ये कौटुंबिक पारिवारिक सुख, कौटुंबिक संपत्ती कमवता आली पाहिजे. आज लोकांकडे आम्ही पाहतोय, आपण पाहताय, आज पैसा प्रचंड प्रमाणात लोकांकडे आहे, धन दौलत भरपूर लोकांकडे आहे, परंतु कौटुंबिक सुखाला मुकलेले भरपूर लोक आहेत. पती पत्नीचं पटत नाही आहे, मुलं बाळं आणि मातापितांचं नातं आज पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे, भाऊ भावात नाही आहे, बहीण भावाची रिलेशनशिप चांगली नाही आहे, शेजाऱ्यांशी कुणाचं पटत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी भगवान बुद्धांनी सांगितल्या. त्यासाठी कौटुंबिक संपत्ती खूप महत्त्वाची आहे. लेकरांना तुम्हाला घडवता आलं पाहिजे. आता मेश्राम परिवारामध्ये आम्ही जेव्हा आलो, बसलो, भरपूर लोक आले होते. तिथे लहान लहान लेकरं पण होते. बघा, त्यांना कोणी सांगितलं नाही, काहीच नाही. पण जेव्हा ज्येष्ठ लोक येऊन भंतीजीला फूल देत होते, वंदन करत होते, तेव्हा त्यांनी बरोबर समोर आल्या त्या छोट्या छोट्या मुली, छोटे छोटे मुलं भंतीजीला फुलं दिले आणि त्रिवार पंचांग प्रणाम केला. बघा, फार कमी ठिकाणी हे आम्हाला अनुभवायला मिळते. मुद्दा म्हणून कौतुक करेल, ते काही ओळखीचे वगैरे नाही आहे, परंतु फार कमी ठिकाणी हे अनुभवायला मिळते, पाहायला मिळते. अन्य ठिकाणी तर बापा लेकरं तर आमच्याकडे येतच नाही. काही ठिकाणी तर चिरकते ते आम्हाला पाहिल्याबरोबर. त्याच्या मायबापानंच कधी भेट दिली नसते, दर्शन घेतलेलं नसते, बोलावलेलं नसते. लेकरांना काय ओळख होईल? म्हणून भगवंताने सुद्धा सांगितलं, बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही धार्मिकता पाळली पाहिजे, धार्मिकता तुम्हाला जमायला पाहिजे. जर माता पिता म्हणून तुम्ही धार्मिक असाल तर लेकरं धार्मिक होतील. माता पिता म्हणून तुम्ही सुज्ञ असाल, चांगले असाल, सिलवान असाल, गुणवान असाल तर तुमचे लेकरही तसे निघतील की नाही? परंतु आजकालच्या मायबापाला लेकरं कसे पाहिजे? लेकरं पाहिजे ATM सारखे. पॅकेज कितीचा आहे म्हणते, पगार किती मिळाला म्हणते, कोणती नोकरी आहे म्हणते, पण गुणवत्ता महत्त्वाची वाटत नाही. पोरगी पाहायला गेल्यानंतर, पोरगा पाहायला गेल्यानंतर नोकरी कोणती करते, बाप काय करते, त्याचा चुलता काय करते, आई काय करते, तिची बहीण काय करते, मुलगी काय करते, जावई काय करते, त्यांची आजी काय करते, आज्य काय करते, घरं किती, गाड्या किती, शेत किती, काय किती, याची सगळं बेरीज वजाबाकी करते, माहिती काढते. पण पोरग दारू पिते का बा, मावा खाते का, तंबाखू खाते का, अजून काय खाऊ दात रंगवते का, माता पित्यांशी चांगलं विश्वासाने वागते का, धार्मिक आहे का, सिलवान आहे का, याच्याशी बऱ्याच लोकांना काही संबंध नसतो. आणि नेमकं इथेच प्रॉब्लेम क्रिएट होते. म्हणून बऱ्याच ठिकाणी बघा, काही ठिकाणी 6 महिन्यात तुटते. बघा, तुमच्यापैकी कुणाला अनुभव येत असेल त्याचा, कुणाचं वर्षभरात तुटते. म्हणून कौटुंबिक घडी जी आहे ती नीट आपल्याला बनवता आली पाहिजे. त्यासाठी संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि बुद्ध धम्माचे संस्कार आपल्याला प्राप्त करता आले पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले आरोग्य संपत्ती पण कमवता आली पाहिजे. सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे हे जमायला पाहिजे. पण आजकाल हा मोठा दुश्मन आहे. बघा, हा म्हणजे कोण? मोबाईल. लहान लहान लेकराकडे मोबाईल येते. त्या दिवशी एक घटना घडली, फार वाईट वाटते. बघा, अशा घटना घडतात, अनेक ठिकाणी घटना घडतात. लहान मुलगा मोबाईल पाहत होता, लहान मुलगी होती, बहीण भाऊ मोबाईल पाहत होते. मोबाईल पाहता पाहता त्या मोबाईलमध्ये असं काय आहे माहीत नाही, त्यांना एवढं व्यसन जडलं त्या मोबाईलचं. ते काय पाहत होते आणि एक दिवस घरातून फरार झालं. बघा, तो मुलगा कुठंतरी.
नंतर त्याचा शोध लावला, ते जरा सांगण्यासारखं नाही आहे, म्हणजे 15-16 वर्षाचा काहीतरी पोरगा असेल तो, आणि भलतंच काहीतरी केलं कुठेतरी त्याने जाऊन. तर हे जेवढं चांगलं आहे बघा तेवढंच वाईटही आहे. मी मुद्दामून तुम्हाला सांगतोय, तुम्ही मायबाप आहात, मुलांचे लाड केलेच पाहिजे, पण आपण लाड करताना त्या लाडाची क्वालिटी कोणती आहे, गुणवत्ता कोणती आहे, त्या टर्म्स आणि कंडिशन्स आहेत की नाही, अटी आणि शर्ती आहेत की नाही, ह्याचा पण थोडंसं खबरदारी बाळगली पाहिजे. कारण हा मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढाच वाईटही आहे. आम्ही आता यूज करतो यूट्यूबसाठी त्याचा वापर करतो. खरं तर सोशल मीडियासाठी, व्हॉट्सअपसाठी, फेसबुकसाठी हा अत्यंत उपयुक्त माध्यम आहे. मी नेहमी त्याच्यामुळे यूट्यूबच्या मालकाचे आभारही मानतो, त्याच्याबद्दल मंगलमैत्री पण करतो की तो यूट्यूबच्या मालकाने यूट्यूब जर काढलं नसतं तर आज भंतेजींचे चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचले नसते, तुम्ही आम्हाला बोलवलं नसतं. आज उभ्या महाराष्ट्रामध्ये रोज आणि रोज जे बोलविल्या जाते, आम्हाला लांब लांबपर्यंत, दूरदूरपर्यंत बोलवतात लोक, ते केवळ या मोबाईलमुळे आणि यूट्यूबमुळे आम्हाला बोलवतात, सोशल मीडियामुळे बोलवतात. कारण बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं हे अतिउत्कृष्ट असं माध्यम आहे. मी तुम्हाला पण सांगेल, मी नेहमीच सांगतो, आपल्या प्रवचनाच्या दरम्यान ॲडव्हर्टाईजमेंट पण तुम्ही पाहत असाल बघा. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावे, लाईक करावे, प्रवचनं शेअर करावेत. हे यासाठीच सांगतो की आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्याच्यामध्ये व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आहे. तर आपण धम्मप्रचारासाठी सुद्धा याचा फायदा करून घेतला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आरोग्य संपत्ती कमवा, त्यानंतर कौटुंबिक संपत्ती कमवा. मुलं घडवता आले पाहिजे बघा. कारण मी नेहमी सांगतो, खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा उत्तम योग्य संतती कमवता आली पाहिजे. संपत्ती कमविण्याच्या नादात बऱ्याच लोकांची संतती बिघडलेली आहे. आता ही झाकली मूठ आहे, सगळेच सांगतील असा काही विषय नाही. लग्नाच्या वेळेस, सौरिकीच्या वेळेस सांगतात माझ्या मुलासारखा मुलगाच नाही म्हणते, माझ्या मुलगीसारखी मुलगीच नाही म्हणते. आता खोटं बोलावं लागत असेल लोकांना तिथं, लग्नाची गोष्ट आहे, परंतु हकीकत कशी आहे ही सगळ्यांनाच माहिती आहे. आज लहान लहान मुलं त्याच्या मम्मीला, आईला, वडिलांना बोलू देत नाही. बऱ्याच लोकांच्या समस्या आहेत. लोक सांगतात, भंतेजी त्याला काय करावं. आता आम्ही श्रामणेर शिबिर घेतो आहे बुद्ध पौर्णिमेच्या दरम्यान, तर म्हणते बाबा आमच्या पोराला महिनाभर ठेवता का म्हणते. म्हणजे तुमचा पोरगा झालाय 16 वर्षाचा, त्याला तुम्ही कोणत्या पद्धतीने सांभाळलं काय माहीत नाही, तो बिघडला 16 वर्षात, समजा तुमचा नाही बापा, आणि बिघडल्यावर तुम्ही सांगता आम्हाला की भंतेजी एक महिनाभर तुमच्याकडे ठेवता का बिघडलाय, आणि समजा आमच्याकडे येऊ नये, सुधारला नाही तर आम्हाला नाव ठेवता. होईल असं? आम्ही कोणती गोळी द्यावं त्याला, कोणता डोस द्यावं, बूस्टर की महिन्यातच सुधारला पाहिजे. तुमचा हक्काचा असल्यावर सुद्धा 16 वर्षात 20 वर्षात किती काय त्याचं वय असेल, सुधारला नसेल तर त्याच्यासाठी काय करावं. म्हणून माता पिता सुज्ञ पाहिजे, माता पिता चांगले पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. कारण ही घडी लहानपणापासून मुलाच्या संस्काराची व्यवस्थित असायला पाहिजे. कारण एकदा बिघडली की बिघडते, म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट सांगितली भगवंताने की तुम्हाला यश प्राप्त करता आलं पाहिजे जीवनामध्ये. कौटुंबिक जीवन असो की सार्वजनिक जीवन असो, विद्यार्थ्याचं जीवन असो की वैयक्तिक वेगळ्या प्रकारचं जीवन असो, यश प्राप्त करत राहा. त्यासाठी दीर्घोद्योगी बना म्हणाले भगवान बुद्ध. रिकाम टेकडं राहू नका, भीक मागू नका, लाचार बनू नका, दुसऱ्याच्या पुढे पुढे करून मला देता का काही पैसे, मला आता सध्या तर ते लय चालत असेल बघ. 2024ची निवडणूक आहे, तुमच्याकडचे लोक माहीत नाही बापा कसे आहेत ते, पण आता पेव फुटते अशा लोकांचं. तुमच्याकडे आहेत का असे? होच म्हणता बापा, असतीलच, नसतील कसे. इथे गांजर गवत सगळीकडेच उगवते. गांजर गवत माहिती आहे का तुम्हाला? तुमच्याकडे कोणतं म्हणतात ते? गांजरी गवत येते बघा, एक गवत कोणतं तरी म्हणतात त्याला. ते लय बेकार असते. ते अमेरिकेनं गव्हासोबत पाठवलं म्हणतात त्याला, तेव्हा दुष्काळामध्ये. तर असे लोक बऱ्याच ठिकाणी आहे. आता राजकारणाचं आहे ना, पेव फुटते सगळीकडे. दारूसाठी देता का, मटणासाठी देता का, तुम्हालाच निवडणुकीला मत देतो म्हणू. तर भगवंताने सांगितलं यश प्राप्त करता आलं पाहिजे. यश प्राप्त करण्यासाठी मेहनत करा म्हणाले. तुम्हाला श्रीमंत बनायचंय तर लाचार बनू नका, तुम्ही मेहनत करा. बाबासाहेबांनी मेहनत करायला शिकवली ना. भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्त्व आहे म्हणाले बाबासाहेब. लाचारीची भाकर, तुम्ही एक भाकर लागत असेल तर तुम्ही एक कोरभर भाकर खावी, पण लाचारीची एक काय 2 भाकरी खाऊ नका.
स्वतःच्या मेहनतीचं कमवा. मग ते घर असेल किंवा अजून काय काय प्रॉपर्टी असेल, मेहनतीची प्रॉपर्टी असेल, मेहनतीचं घर असेल किंवा मेहनतीचं जे जे काही आहे, कष्टाचं जे आहे ते आपल्याला सुख देऊ शकते. पण दुसऱ्याला लुबाडलेलं, खोटं बोलून फसवलेलं, ठकवलेलं ते पचत नाही. म्हणून यश प्राप्त करण्यासाठी तुम्ही मेहनत केली पाहिजे आणि यश प्रत्येकाला प्राप्त होऊ शकते. चौथी गोष्ट भगवंतानं संपत्तीच्या बाबतीमध्ये पण सांगितली आहे की तुम्हाला धार्मिक बनता आलं पाहिजे. आणि धार्मिकता ही अत्यंत महत्त्वाची आहे. धार्मिकता जर नसेल तर पिढ्यानपिढ्या बर्बाद होतात बघा. नाही तर मी सांगतो तसं, भीम के लखते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी इधर आणि अर्ध्यापेक्षा जास्त उधर जात असतील तर किती वाईट गोष्ट आहे मला सांगा तुम्ही. वाईट गोष्ट आहे नाही. हॉलमध्ये एक आणि किचनमध्ये एक असेल तर किती बिघडाबिघडी आहे. म्हणजे प्रामाणिकपणा हा अत्यंत महत्त्वाचा आहे बघा. आणि तुम्ही जसे आहात तसे मुलं घडतात. आणि म्हणून भगवंताने सांगितले धार्मिकता असली. धार्मिकता म्हणजे काय तर आपल्या घरातून सातत्याने दान पुण्य केल्या गेलं पाहिजे. आपल्याकडून सातत्याने शील पालन केल्या गेलं पाहिजे, परिवारातील सर्व लोकांकडून. त्यानंतर आपल्या घरामध्ये ध्यान केल्या गेलं पाहिजे. आपल्या घरामध्ये मंगलमैत्री केल्या गेली पाहिजे. आपल्या घरात बुद्ध बाबासाहेबांचे विचार सर्वांच्या आचरणामध्ये असायला पाहिजे. तरच घरामध्ये व्यवस्थित वातावरण, सुखमय वातावरण राहू शकते. अन्यथा सगळ्या गोष्टी बिघडतात. आणि म्हणून बघा, सारिकाताई मेश्राम यांनी आम्हाला इथे बोलावलं आहे ते केवळ यासाठीच. दान पुण्य तर केलं, चिवरदान वगैरे तर केलंच आहे, परंतु तुम्हालाही या संधीचा फायदा व्हावा. मला वाटतं यासाठी तुम्हाला विनंती केली असावी किंवा तुम्ही त्यांना विनंती केली असावी की विहारामध्ये सुद्धा या धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित करा. आणि म्हणून हा कार्यक्रम इथे संपन्न होतो आहे. हालाकी जीवन हे खरंच अनमोल आहे. मी नेहमी काही काही बोधकथा सांगत असतो बघा. तुम्हाला एक बोधकथा आठवत असेल तर, म्हणजे जीवन किती अनमोल आहे, पण प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं आहे. जीवन अनमोलच आहे पण प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं आहे. कोणी सुखी आहे तर कोणी दुःखी आहे, कोणी कमी सुखी आहे तर कोणी जास्त सुखी आहे, कोणी कमी दुःखी आहे तर कोणी जास्त दुःखी आहे. बरोबर आहे. मुलं बाळं जरी असतील तर एखादा मुलगा चांगला आहे आणि एखादा मुलगा बिघडलेला आहे. मुली असतील तर एखादी मुलगी व्यवस्थित आहे, एखादी मुलगी व्यवस्थित नाही आहे. पती पत्नी असतील तर काही पती पत्नी दोघेही चांगले आहे आणि काही ठिकाणी एक गाडी बिघडलेली, एक चाक बिघडलेला आहे, एक चाक व्यवस्थित आहे. बघा, त्या दिवशीची एक भगिनी म्हणे, भंतेजी मला ध्यानाची खूप आवड आहे म्हणे, उपवास पालन करण्याची बद्दल माझी श्रद्धा खूप निर्माण झाली म्हणे, तुमचे प्रवचन ऐकू पण एक अडचण आहे म्हणे भंतेजी, सांगू का? मी म्हटलं सांगा ताई. तर म्हणे बा माझ्यात श्रद्धा आहे म्हणे, मला विहारात जावं वाटते म्हणे, माझ्यात श्रद्धा आहे म्हणे, मला शिबिराला ध्यानाला जावं वाटते, माझ्यात श्रद्धा आहे म्हणे, तुमचे प्रवचन घरात लावतो, माझे सासूला पण आवडते म्हणे, मला पण आवडता म्हणे, माझ्या मुलांना पण आवडता म्हणे, पण मिस्टरांना आवडत नाही म्हणे. बाहेरून आलं की टीव्हीचं बटन बंद करते म्हणे भंतेजी. उपवास धारण केलं, पांढरे कपडे घातले की हे करू नको म्हणते, तुला कोण शिकवलं म्हणते, कोणत्या भंतेनं शिकवलं म्हणे तुला, असं बोलते म्हणे भंतेजी. याच्यावर औषध कोणतं आहे? मी म्हटलं याच्यावर काही औषध नाही, ते त्यांच्या कर्मानं त्यांना बरोबर त्या औषधाचं फळ काय जे असेल ते भेटेल. कारण बुद्ध धम्माला इनडायरेक्टली विरोध करणं, बुद्धाच्या विचाराला विरोध करणं, श्रद्धेला नाव ठेवणं, धार्मिकतेला नाव ठेवणं, सिलवान लोकांना सील पालन करण्यापासून रोखणं, ध्यानी लोकांना ध्यान करण्यापासून वंचित ठेवणं, रोखणं, किंवा धम्माचं कार्य करणाऱ्या लोकांना रोखणं, त्यांना वंचित ठेवणं, त्यांना नाव ठेवणं, हे पाप कर्मामध्ये बसते. हे भगवंतानं सांगितलेलं आहे. ते अकुशल कर्म आहे ना. सहाय्यक बना म्हणाले भगवान बुद्ध, पण अडथळा निर्माण करू नका. आणि त्यामुळे काही ठिकाणी असे आणि काही ठिकाणी तसे आहेत. त्यामुळे एकदा बघा, एका गुरुजीकडे भरपूर शिष्य होते आणि ते शिष्य हुशारच होते. एका शिष्याने एक दिवस त्यांना विचारलं, गुरुजी या जीवनाचं मोल काय आहे? तुम्ही ऐकली असेल आपल्याकडून कथा, पण सगळ्यांनीच ऐकलेली नसते म्हणून रिपीट का होईना पण सांगतो आम्ही, ते इन्स्पायर होतात लोक. तर ते गुरुजींना विचारलं शिष्याने की गुरुजी या जीवनाचं मोल काय, थोडक्यात सांगू शकता का? गुरुजी म्हणाले हो सांगू शकतो. तर गुरुजीने आपल्याकडे एक अनमोल दगड होता, तो दगड त्या शिष्याच्या हातावर टेकवला आणि त्याला सांगितलं की बाजारामध्ये जा, गावामध्ये जा, हा दगड मार्केटमध्ये जे कोणी विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांना दाखव, अट एकच आहे की दगड विकायचा नाही, कोण किती किंमत याची सांगते फक्त त्याची माहिती घे. त्या शिष्याने तो दगड घेतला आणि तो बाजारात गेला. सर्वप्रथम त्याला एक भाजी विक्रेता मिळाला. त्या भाजी विक्रेत्याजवळ जाऊन त्याने तो दगड दाखवला, त्याच्या हातातच होता तो दगड, आणि त्या भाजी विक्रेत्याला तो म्हणतो की मला या दगडाची काय किंमत द्याल?
तो भाजी विक्रेता आता दगड बघतो आणि त्याला म्हणतो की ह्याच्या मोबदल्यामध्ये गोणी भरून पोतं भरून बटाटे तुला देतो, एवढी ह्याची किंमत आहे. तर तो शिष्य म्हणतो धन्यवाद, ह्याची फक्त किंमत काढायची गुरुजींनी सांगितलंय. आणि तो पुढे जातो फळ विक्रेत्याकडे. फळ विक्रेत्याला विचारतो या दगडाची किंमत किती द्याल. तो फळ विक्रेता म्हणतो की याच्या मोबदल्यामध्ये 10-12 संत्री तुला देऊ शकतो, एवढी या दगडाची किंमत आहे. तो म्हणतो धन्यवाद, गुरुजींनी दगड विकायला सांगितला नाही, किंमत काढायला सांगितली. तो पुढे जातो सोनाराच्या दुकानामध्ये. सोनार दगडाला पाहतो आणि सोनाराला वाटते बस दगड थोडासा चांगला दिसतो, पण याला काही त्याची पारख नाही आहे, मग मी याचे 50,000 रुपये देतो असा सोनार सांगतो. तो म्हणतो धन्यवाद. सोनाराच्या दुकान सोडल्यानंतर तो एका जोहरीच्या दुकानामध्ये जातो. जोहरी म्हणजे हिरे माणिक मोत्याचा व्यापारी. जोहरीच्या दुकानात गेल्यानंतर हा जसाही प्रवेश करतो दुकानामध्ये, तो दगड याच्या हातातच असतो. तो दगड पाहून जोहरीचा जो मालक असतो तो आपल्या काउंटरवर बसलेला असतो खुर्चीमध्ये. तो टटकन उभा राहतो आणि त्याच्या समोर जातो, त्याला वंदन करतो, साष्टांग चंक्रमण करतो. आणि हा पाहतच राहतो, अवाक होतो, आश्चर्यचकित होतो की नेमकं झालंय काय. मग पुन्हा तो शिष्य त्या जोहरीला म्हणतो की या दगडाची किंमत काय द्याल. तर तो जोहरी म्हणतो ह्या दगडाची किंमत तुम्ही जो शब्द तोंडातून काढाल त्याच्या 100 पट जास्त किंमत मी या दगडाची देऊ शकतो, कारण हा दगड साधा सुद्धा नाही आहे, हा दगड अनमोल आहे, मौल्यवान आहे. हा जो शिष्य असतो हा विचारात पडतो आणि ह्याला वाटते की नेमकं खरंच दगड तर तोच आहे, पण ह्याची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. आणि त्या जोहरीला पण तो सांगतो की माफ करा, मला गुरुजींनी फक्त किंमत काढायला सांगितली आहे. आणि तो परत आपल्या गुरुजींकडे आश्रमामध्ये जातो. गुरुजींना पुन्हा तोच प्रश्न करतो की गुरुजी या जीवनाचं मोल काय आहे, थोडक्यात सांगाल. तर गुरुजी त्याला विचारतात तू हा दगड घेऊन तू जेव्हा बाजारात गेला तेव्हा तुला काय अनुभव आला. आणि तो अनुभव कथन करतो की गुरुजी जेव्हा मी भाजी विक्रेत्याकडे गेलो, दगड दाखवला, तर तो भाजी विक्रेता याची किंमत सांगत होता 1 गोणीभर पोतं भरून बटाटे. फळवाल्याकडे गेलो तर तो म्हणतो 10-12 संत्रे. सोनाराकडे गेल्यावर तो म्हणतो की 50,000 रुपये. आणि जोहरीकडे गेल्यानंतर तो म्हणतो की दगड अनमोल आहे, तू जे काही मला म्हणशील किमतीबद्दल त्याच्या 100 पट किंमत देतो. तर गुरुजी म्हणतात की गुरु बाळा, या जीवनाचं असंच आहे. प्रत्येकाला 2 हात मिळाले, प्रत्येकाला 2 पाय मिळाले, प्रत्येकाला 2 डोळे मिळाले, प्रत्येकाला एकच मेंदू मिळालेला आहे, प्रत्येकाला 2 कान मिळाले, परंतु तरीसुद्धा माणसांमध्ये फरक आहे. कोणी इथे श्रद्धावान आहे तर कोणी इथे श्रद्धावान नाही. कोणी धार्मिक आहे तर कोणी अधार्मिक आहे. कोणी दानशूर आहे तर कोणी कंजूस आहे. कोणी पंचशीलचं पालन करते तर कोणी पंचशीलेच्या विरोधामध्ये वागते. कोणी मातापित्यांची सेवा करते तर कोणी मातापित्याला शिवीगाळ करते, अपशब्द बोलते आणि मारते सुद्धा. कोणी पती पत्नी म्हणून खूप चांगले वागतात तर कोणी पती पत्नी म्हणून दुश्मनासारखं वागतात. कोणी मदत करत असतात नेहमी कोणाला, आणि कोणी फक्त माना मोडू खाण्याचंच काम करतात, दुसऱ्याला लुबाडू. असे लोक वेगवेगळ्या तऱ्हेचे आहेत. एका कुटुंबातील जरी लोक असतील तरी एका स्वभावाचे नाही आहेत का. आपल्या समाजाचा जरी विचार केला, जरी बाबासाहेबांनी अनंत उपकार केले, 4 मुलं मरू दिले, पत्नी तरुणपणामध्ये गेली, पण त्या बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची जाणीव सगळ्यांनाच आहे असं म्हणू शकतो का. आहे का. नाही आहे, खरंच नाही आहे. फार कमी लोक असतील की ज्यांना जाणीव आहे, जास्त लोक असे आहेत की ज्यांना जाणीवच नाही आहे. बस गाडी चालली म्हणून चालली. मी नेहमी सांगतो तसं बाल्याची माय 10x10च्या खोलीत, आणि मायबाप समाज सगळेच्या सगळे गेले म्हणते चुलीत. ते त्यांचा कार्यक्रम आहे म्हणते, त्यांनी बोलवलं म्हणते, आणि ते पाहून घेतील म्हणते. माझं काय, माझं तर नावच नाही टाकलं म्हणते तिथे, मला तर बोलवायला चान्सच देत नाहीत म्हणते. पुन्हा गोष्ट तिथेच येते की नाही. आणि त्यामुळे बघा, तुम्ही खूप चांगले आहात, त्यासाठी सतर्क राहा, सावध राहा. जीवन जगत असताना शीलाचं पालन करा, दानपुण्य करत राहा, ध्यान करत राहा. आपल्या मुलांना घडवा, कुटुंबामध्ये प्रामाणिक राहा, सर्वांशी प्रेमाने वागा, कारण चुकत नाही असा माणूसच नाही या जगामध्ये आहे. तेवढ्यापुरतं वाटते आपल्याला की मी चुकतच नाही, पण या जगात असं कोणीच नाही आहे अर्हताशिवाय आणि बुद्धाशिवाय की ज्यांच्याकडून चुकच होत नाही. बोलताना, वागताना, कोणतंही काम करताना असं आहे का कोणी नाही असं. मग जर आपणही चुकतो आणि समोरचेही चुकतात, तर जर समोरचे चुकले आणि ते आपलेच आहेत तर आपण मोठ्या मनाने माफ केलं पाहिजे.
जर चुकतात तर समजून सांगितलं पाहिजे, परंतु ते चुका होत असतील तर तिथे भांडण करणे, वाद करणे हे परवडणारं नसते. आपलीच माणसं आहेत आणि चुका करणाऱ्यांनी सुद्धा चुका करत राहू नये. भगवान बुद्ध म्हणाले जर चुका होत असतील तर त्याच्यात सुधारणा केली पाहिजे. अंगुलीमाल आपल्या चुका जर सुधारू शकतो, 999 खून करणारा, डाकू असलेला, 50, 100, 150 लोक धजायचे त्याच्याकडे जायला, एवढा डाकू असलेला अंगुलीमाल जर बुद्धाला शरण येऊ शकतो, स्वतःच्या जीवनाला बदलवू शकतो, सकारात्मक बनवू शकतो, सुखी बनवू शकतो, तर तुम्ही अंगुलीमाल आहे का बरं? तुम्ही नाही अंगुलीमाल. मग अंगुलीमाल जर सुधरू शकतो तर तुम्ही सुधरू शकता. तुम्ही म्हणजे काय, ज्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं एक काही गोष्टी आलेल्या असतील ते, आणि म्हणून तुम्ही सुधाराल यासाठीच हा प्रयत्न होता. तर पुनश्च एकदा वेळ अधिक झालेला असल्या कारणाने मी बोलत नाही आहे जास्त. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती गाढवाची, निवडणुकीचं वातावरण असल्यामुळं मी आता विचार केला की रोज का होईना पण निवडणूक असल्यामुळं एक गोष्ट सांगावंच गाढवाची, ती आमच्या प्रवचनातून कट करता का येईना पण सांगितली पाहिजे. म्हणून 2 मिनटं तुम्ही जर म्हणत असाल तर सांगतो पहा. कारण आता 2024ची निवडणूक आहे आणि ते बोध चांगला घेण्यासारखा आहे. आपले लोक सुधारले पाहिजे ना, निवडणुकीमध्ये पण प्रामाणिक असले पाहिजे ना. आता आम्ही त्या दिवशी मीटिंगमध्ये बोललो भंतेजी लोकांनी, भंतेजी म्हणाले की कोणी बोलत नाही पण आपण बोललं पाहिजे, लोकांचे कान टोचले पाहिजे, लोकांना दिशा दाखवली पाहिजे, आपलं काम आहे ना. नुसतंच भगवंतानी थोडी म्हटलं राजा भवती धम्मिको, असंच म्हटलं असेल का? भगवंताने सर्वांना मार्गदर्शन केलं. ते राजकारणी असो की कोणी असो, याचा अर्थ असा नाही की भिक्खूंनी राजकारणावर बोलू नये, कसं नाही बोलावं. बाबासाहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या असल्यावर आपले लोक जर त्याच्यामध्ये बिघडत असतील तर आपण बोललो पाहिजे. म्हणून मी विचार केला की बा आपण जास्त डिरेक्टली तर बोलू शकत नाही, कोणाला याला मत द्या का त्याला मत द्या. प्रामाणिक लोकांना तर मत दिलंच पाहिजे. मतदान म्हटलेलं आहे शब्दाला. काय म्हटलं बाबासाहेबांनी शब्द वापरला मतदान. दान शब्द वापरला, मताला दान. तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतकी समजू नका, हे बाबासाहेबांचं वाक्य आहे. काय म्हणाले बाबासाहेब? तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतकी समजू नका. तुमच्या एका मतामुळं PM पडू शकते, निवडून येऊ शकते. एका मतामुळे खासदार पडू शकते, निवडून येऊ शकते. एका मतामुळे आमदार पडू शकते, निवडून येऊ शकते. एका मतामुळे नगरसेवक पडू शकते, निवडून येऊ शकते. एका मतामुळे सरपंच पडू शकते, निवडून येऊ शकते. मत एवढं मूल्यवान आहे. एका माणसाची किंमत ओळखली संसदेमध्ये. त्या काळात बाबासाहेबांना काही लोक म्हणाले होते की बाबासाहेब, शिकल्या सवरलेल्या माणसांना मतदानाचा अधिकार पाहिजे, फक्त अशिक्षित लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नका. पण बाबासाहेब म्हणाले संसदेला त्या काळामध्ये, आज अशिक्षित असलेली लोक उद्या शिकतील आणि त्यांना मतदानाचा अधिकार कोण देईल? मग मी नसेल तर. म्हणून दिला बाबासाहेबांनी. तर बाबासाहेबांनी जे दिलंय त्याच्याशी बेईमानी जर केली ना, लय बेकार होतात बघा हाल. तुम्हाला सांगा, कोणत्याही बाबतीत असो, धार्मिक क्षेत्रातली बेईमानी असो, सामाजिक क्षेत्रातील बेईमानी असो, राजकीय क्षेत्रातील बेईमानी असो, बाबासाहेबांनी सहज मोठ्या मेहनतीनं, मोठ्या कष्टाने, प्रचंड प्रमाणात त्याग करून, बलिदान देऊन, कुर्बानी देऊन आपल्याला जे जे काही सोन्याचे दिवस हे दिले, त्या बाबासाहेबाला जे कोणी बेईमान होतील ना, शिव्याशाप देत नाही बापा, फक्त आठवण करून देतो तुम्हाला की महापुरुषाला, बोधिसत्वाला, त्याने केलेल्या अजोड कार्याला जे कोणी बेईमान होतील ना, तर त्याच्या वाईट कर्माची फळं त्यांना इथेच भोगावे लागते. आणि तुम्ही जर विचार करणारे असाल, तपासणारे असाल, तुम्ही जर तपासणारे असाल तर पाहत विचार करून फळं भोगावे लागतात की नाही. बिलकुल भोगावे लागतात. आणि म्हणून तुम्हाला छोटीशी कथा थोड्याच वेळात सांगतो. एक गाढव, एक कोल्हा आणि एक सिंह जंगलात राहत होते. अन्य प्राणी पण राहत होते, पण ही बोधकथा आहे. बोधकथेनुसारच घ्या, नाही तर तुम्ही म्हणाल भंतेजी म्हणत होते बा गाढव बोलत होतं, सिंह बोलत होता आणि कोल्हा बोलत होता. ॲक्च्युली बोधकथा बोध घेण्यासाठी. तर जंगलाचा राजा कोण असतो? सिंह असतो. तुम्हाला माहिती आहे बाबा, तुम्ही लय हुशार, तुमच्यासारखं तर कोणीच हुशार नाही. तर जंगलाचा राजा सिंह. तर सिंह थोडासा म्हातारा व्हायला आला होता. कोल्हा लबाड असतो, चतुर असतो. आणि कोल्हा एक दिवस सिंहाकडे आला आणि सिंहाला म्हणाला, महाराज, माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली. तर राजा म्हणाला, सांग. तर महाराज, आता तुमचं वय होत आलाय, जरा तुमची सेवा घडली मला तर मी स्वतःला भाग्यवान समजेल, पुण्यवान समजेल. तर सिंह म्हणे, काय सेवा करतो माझी?
आता फुकटचे सेवक, फुकटचे गुलाम लोक कोणाला नको असतात? असतात का नको? फुकटची चाकरी करणारे कोणाला नको आहे? प्रत्येकाला पाहिजे. तर राजाला वाटलं बा ठीक आहे ना, फुकटचा सेवक भेटते तर काय सेवा करू शकतो. तर त्या कोल्ह्याने सांगितलं, महाराज आता तुमचं वय होत आलंय तर तुम्ही गुफेत राहा, मी गुफेच्या आसपास फिरत राहतो, शिकार चालून आली की तुम्हाला सूचना करत राहतो, बा शिकार चालून आलेली आहे, आता तुम्ही करू शकता. तर तो म्हणाला, सिंह ठीक आहे, ही चांगली युक्ती आहे. तर चाललं मग त्यांचं. रोज तो कोल्हा गुफेच्या आजूबाजूला असायचा, शिकार चालून आली की राजाला, सिंहाला सूचना करायचा, सिंह यायचा, झडप मारायचा, शिकार करायचा. असं करता करता कोल्ह्याची लबाडी सगळ्या प्राण्यांच्या लक्षात आली, म्हणून कोल्ह्यापासून 4 हात लांब लोक राहत होते. आता आपल्याकडे असे कोणी कोणी राहतात, त्यांच्यापासून लोक 4 हात लांब राहतात. तुम्ही नाही तसे बापा. असे काही काही लोक, स्त्रिया पुरुष असतात, लोक म्हणतात बापा त्यांच्या तोंडाला तोंड लावणंच नको, त्यांच्याजवळ बसणं नको, त्यांच्यासोबत राहणं नको, त्यांच्याकडे जाणं नको, त्यांच्याशी बोलणं नको. तुम्ही तसे नसाल, पण असतात असे लोक काही काही. पण असं बनू नये कधी. लोकांना वाटलं पाहिजे बा त्यांच्या सहवासात राहिलो पाहिजे, त्यांच्याशी बोललो पाहिजे, ते आमच्याशी बोललो पाहिजे, त्यांच्याजवळ जाऊन बसलो पाहिजे, ते आपल्याकडे आले पाहिजे, आम्ही त्यांच्याकडे गेलो पाहिजे, असा आपला स्वभाव असला पाहिजे. त्यासाठी इथे साखर आणि इथे बर्फ असायला पाहिजे. माणसं जोडता आले पाहिजे, माणसं कमवता आले पाहिजे, मग ते घरचे असो की बाहेरचे असो, लोक प्रेमाने जिंकता आले पाहिजे. बुद्धांनी प्रेमानं जिंकलेला आहे जगाला. आज जगात बुद्ध आहे ते केवळ प्रेमाच्या पोटी बुद्धाने प्रेमानं जिंकला. आणि म्हणून तो कोल्हा जो होता तो लबाड बोलत होता, लबाडाने लोकांना फसवत होता, प्राण्यांना फसवत होता. मग असं करू करू सगळे प्राणी दूर दूर जात होते. पण एक दिवस गाढव त्याच्या जवळ आलं बा. तर गाढव जवळ आलं तर कोल्ह्याने विचार केला, याला कसं काय सांगावं, राजाकडे घेऊन जावं गोड गोड बोलून. तर त्या गाढवाला कोल्हा म्हणाला की दादा, गाढव दादा, मला एक गुड न्यूज द्यायची तुला, ऐकतो का? आता गुड न्यूज द्यायची तर गाढव म्हणे हो दे. तर कोल्हा त्या गाढवाला म्हणे की मला सकाळी राजाने सांगितलं, सिंहाने, की गाढवाला 1 दिवसाचा का होईना मला राजा बनलेला पाहायचं. लक्षपूर्वक आहे का काय गोष्ट आहे? काय म्हणाला कोल्हा गाढवाला, की राजाने मला सांगितलंय की 1 दिवस गाढवाला 1 दिवसाचा राजा बनवायचा. आता हे ऐकून गाढव झालं खुश. गाढव ते गाढव, इथे माणसाला कळत नाही, गाढवाला कुठे काय कळेल. तो गाढव खुश झालं, गाढवाची छातीच फुगली, बापा राजा जंगलाचा मी. तर गाढव म्हणे काय करावं लागेल म्हणे त्यासाठी. तर कोल्हा म्हणे महाराजाला, राजाला भेटावं लागेल, चर्चा करावं लागेल, महाचर्चा. तर गाढव तयार झालं. पण रस्त्यानं जाता जाता गाढवाच्या मनात विचार आला, बा खरं की खोटं, या कोल्ह्यावर कसा भरोसा करावा. आपण सावध राहिलो पाहिजे, सतर्क राहिलो पाहिजे. काय जाणू या कोल्ह्याने आपल्याला फसवलं तर, राजानं सिंहानं झडप मारली तर जाऊ म्हणे आपण पण सतर्क राहू, सावध राहू. जर झडप मारली तर पळून येऊ. गाढव पोहोचलं, कोल्हा पोहोचला आणि कोल्ह्यानं जाऊन गुफेत सांगितलं राजाला की महाराज शिकार चालून आलेली आहे. सिंह आला, झडप मारायची, तर गाढव रेडी होतं, सावध होतं. गाढव पळायला सुटलं, सिंहानं झडप मारली आणि त्या गाढवाच्या दोन्ही कानं तुटले. गाढव वाचलं, गाढव पुढं आणि कोल्हा त्याच्या पाठीमागे. थांब थांब म्हटलं म्हणता कोल्ह्यानं त्याला गाठलं आणि विचारलं की काय झालं. तर गाढव म्हणे तुम्हाला फसवलं. तर कोल्हा म्हणे फसवलं नाही, मला विचारतं म्हणे तू काय नेमकं तुझे कानच कसे काय तोडले, तुझ्या नरडीचा घोट कसा काय नाही घेतला. सिंहानं तुझी शिकार केली नाही, फक्त कानच तोडले. गाढव म्हणे का बरं. तर कोल्हा म्हणे तुला राजा बनवायचंय तर राजा बनल्यावर मुकुट चढवावं लागते, आणि मुकुट चढवत असताना तुझे कानं आड येऊ नये म्हणून कानं तोडले. मारायचं असतं तर तुझ्या नरडीचा घोट घेतला असता. गाढव फसलं. गाढव म्हणे खरं आहे गड्या. गाढव पुन्हा तयार झालं सिंहाकडे जाण्यासाठी आणि गेलं. पण जाता जाता पुन्हा मनात विचार आला, बा काय सांगा पुन्हा झडप मारली तर, म्हणून आपण सावध राहिलेलं बरं. गाढव त्या ठराविक ठिकाणी गेलं. कोल्ह्यानं जाऊन सिंहाला सांगितलं महाराज शिकार चालून आली. गाढव रेडी होतं. गाढवाला वाटलं बा आता पुन्हा झडप मारली तर मरू आपण. तर गाढवानं आपली पोच बदललेली होती, जंगलाकडे तोंड केलं होतं आणि शेपटी गुफेकडे केली होती. त्याला वाटलं बा जर मारली झडप आपण पळू लगेच. सिंह आला, सिंहाला वाटलं हे दुसऱ्यांदा आले, आता झडप मारू शकून मारली झडप.
सिंहानं झडप मारल्यावर या वेळेस गाढवाची शेपटीच त्याच्या हाताला तोंडाला लागली, शेपटी तुटली, गाढव पुढं आणि कोल्हा त्याच्या पाठीमाग. कोल्ह्यानं गाठलं पुन्हा त्याला तिसऱ्यांदा. तर गाढव पुन्हा त्याला म्हणे तू फसवलं म्हणे, असं कुठं असतं का, तुझ्यावर भरोसा केला आणि राजा बनवणार वगैरे वगैरे तू बोलला मला. तर कोल्हा म्हणे तुझं बोलणं झालं असेल तर एक बोलू का मी, माझं ऐकून तर घे, माझं ऐकून तर घे. म्हणे सांग बा आता काय. कानं तर तुटले म्हणे, शेपटी तुटली, शेपटी तुटण्याचं काय कारण आहे म्हणे, कानाचं समजू शकतो. तर कोल्हा म्हणे गाढव दादा, तुझे कान मुकुटासाठी तोडले, पटलं की नाही तुला. ते म्हणे हो गड्या. मग शेपटीचं काय काम होतं म्हणे. तर राजा बनल्यावर तुला सिंहासनावर बसावं लागेल की नाही. हे गाढव म्हणे हो गड्या. मग सिंहासनावर बसताना तुझी शेपटी अडथळा ठरू नये, शेपटीचा डिस्टर्ब होऊ नये म्हणून शेपटी तोडली. गाढव म्हणे अच्छा असं आहे का. गाढव तयार झालं तिसऱ्यांदा जाण्यासाठी. सिंहाने विचार, आणि हे कोल्हा गेला. मग ठराविक ठिकाणी गाढव कोल्हा पोहोचल्यावर राजाला सांगायला, महाराज शिकार चालून आली, या वेळेस तुम्ही सावध राहिले पाहिजे, सतर्क राहिले पाहिजे आणि झडप बरोबर मारली पाहिजे. सिंह म्हणे ठीक आहे. आणि तोपर्यंत गाढवाला भरोसा आला होता, दोनदा धोका देऊन भरोसा केला. असे लोक आहेत समाजामध्ये, आहेत का नाही. विशेषतः निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक वर्षी धोका खातात लोक काही काही आणि पुन्हा भरोसा करतात लोक, हे होईल ते होईल. भगवंताने सांगितलं, बाबासाहेबांनी सांगितलं, आपल्या बुद्धीचा वापर करा, बुद्धीचा उपयोग करा, शिक्षणाचा उपयोग करा. कोण कसं आहे, कोण काय करते, माणसं ओळखायला शिका. आणि खरंच जीवनामध्ये असंही जीवन जगत असताना माणसं ओळखता आली पाहिजे. बघा आपले कोण, परके कोण, चांगले कोण, वाईट कोण, आपल्याला कोण चांगलं बनवत आहे, कोण वाईट बनवत आहे, हे कळालं पाहिजे ना. एवढी जर अक्कल नसेल माणूस म्हणून म्हणणाऱ्या व्यक्तीला, तर त्याच्यात आणि गाढवात फरक आहे का. मग नाही आहे फरक. जे समजा तसे वागत असेल बापा त्यांना. तर ते गाढव तयार झालं, गेलं तिथं, सिंहानं झडप मारली. सिंहानं झडप मारली आणि यावेळेची झडप एकदम सावधता पूर्ण होती. झडप मारली, त्याचा फरशा पाडला, गाढव मेलं जाग्यावर. सिंहानं कोल्ह्याला सांगितलं, तुला जो ताव मारायचा आहे तो ताव मार, मी गुफेत जातो, तू फक्त गाढवाचा मेंदू, गाढवाचं काळीज आणि गाढवाचा हृदय तेवढं मला घेऊन ये, बाकीचं तुला काय खायचं खाय. सिंह गेल्यावर कोल्ह्यानं विचार केला, आतापर्यंत फुकट याची सेवा करत होतो राजाची, हे चांगलं चांगलं खाते, याला जे आवडते ते मी आज खाल्लं तर काय फरक पडेल. म्हणून कोल्ह्यानं गाढवाचा मेंदू, काळीज आणि हृदय खाल्लं आणि बाकीचं मांस राजाकडे घेऊन गेला कोल्हा. त्या राजानं, सिंहानं पाहिलं आणि याला विचारलं कोल्ह्याला, तुला मी सांगितलं होतं की हृदय घेऊन ये, काळीज घेऊन ये, मेंदू घेऊन ये. कोल्हा थोडा वेळ शांत झाला आणि महाराज म्हणे, लहान तोंडी मोठा घास, बोलू का मी. तर राजा म्हणे बोल, सेवा काय माझा तू. तर म्हणे महाराज, मला वाटलं तुम्ही खूप ज्ञानी आहात, पण तुम्ही फेल ठरले महाराज. सिंह त्याच्याकडे पाहतच राहिला. म्हणे झालं काय, तुम्ही विचार तर करा म्हणे, थोडासा बुद्धीला ताण तर द्या, थोडी चाबी फिरवून. ते म्हणे काय. पहिल्यांदा गाढवाचे दोन्ही कान तोडले, गाढव दुसऱ्यांदा तयार झालं. दुसऱ्यांदा गाढवाची शेपूट तोडली, तरी गाढव तिसऱ्यांदा तयार झालं. जे गाढव कान तुटल्यावर पण तुमच्याकडे यायला तयार होते, शेपटी तुम्ही तोडली तरी तुमच्याकडे यायला तयार होते, तर एवढं नुकसान होऊन, धोका खाऊन तरी गाढव तुमच्याकडे जर येऊ शकते, तर महाराज मला सांगा, त्या गाढवाला मेंदू, काळीज आणि हृदय असेल काय. सिंह म्हणे हो गड्या, मेंदू असतात आलं कशाला असतं. तर असे काही काही लोक, मला वाटते त्यांना मेंदूच नसेल की काय, म्हणून असे लोक फसत असतात आणि फसवत असतात. तुम्ही तसे नाही बापा, ही मात्र गोष्ट चांगली आहे. म्हणून आज या ठिकाणी साज हिच्या जन्मदिनाचं औचित्य साधून श्रद्धावान धम्मउपासिका आमच्या भगिनी सारिकाताई मेश्राम यांनी आम्हाला इथे निमंत्रित केलं. आपल्या अनाथ पिंडक बुद्ध विहाराच्या सर्व श्रद्धावंतांनी
उपासक उपासिकांनी हे पूर्ण नियोजन करण्यासाठी सहकार्य केलं आणि पूज्य भिक्षू संघाची धम्मदेसना आयोजित केली आणि त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रती मी विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.